स्वतःला इतके कमजोर करू नका की तुम्हाला दुसऱ्याच्या उपकाराची गरज भासेल. इतक्या साधेपणाने सगळ्यांशी भेटू नका. हा काळ वेगळा आहे आणि हे लोक वेगळे आहेत. खालच्या स्तराच्या लोकांची सर्वात मोठी ओळख हीच असते की तुम्ही जितका अधिक आदर कराल ते तुम्हाला तितकंच जास्त त्रास देतील. त्या प्रेमाचा शेवट करा जे तुमच्या वेळेचा काही भाग दुसऱ्याला देऊ लागला आहे. एक काळ होता जेव्हा आम्ही हसून उठायचो आणि आता अनेकदा हसतात संध्याकाळ होते. एकटे राहणे तुम्हाला हे देखील शिकवते की प्रत्यक्षात तुमच्याकडे स्वतःशिवाय काहीही नाही. ज्याला तुमची किंमत माहीत नाही त्याला सोडून देणेच योग्य आहे. जे जवळचे होते कमी वेळेत तेच फसवे निघाले. कधीही कुणाला खास समजू नका कारण सगळ्या समस्यांची मुळं तिथूनच सुरू होतात. गर्वाने भरलेल्या गोष्टी बोलून कुणाचं मन दुखवू नका कारण काळ गर्व देखील मोडतो आणि बोलण्यालायकही ठेवत नाही. इतरांच्या आयुष्यात स्वतःची जागा शोधणं थांबवा. विश्वास ठेवा, तुम्ही नेहमी आनंदी राहाल. मी जवळून पाहिलंय, लोक इथे एका क्षणातच परके करून टाकतात. त्या चुकांची माफी नसते जिथे तुम्हाला काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे माहीत असतं, पण तरीही जाणून बुजून चूक निवडता. जीवनात मोठं होण्याची इच्छा असेल तर लोकांच्या तोंडाला कधीच जाऊ नका. नातं लांबपर्यंत टिकतं जर नाराजीची वेळ कमी असेल. घाईघाईत निर्णय घेऊन पश्चात्ताप करण्यापेक्षा थोडं थांबा, संयम ठेवा. जे खरंच तुमचं आहे ते कधीच दुसऱ्याचं होणार नाही. त्रास वास्तवाने दिला आहे, पण तुम्ही आजही सुंदर आहात. योग्य कर्म ते नाही ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असेल, तर योग्य कर्म ते आहे ज्याचा हेतू कधीच चुकीचा नसावा. तुम्हाला वेळ कसा जातो हेच कळत नसेल तर याचा अर्थ तुमचा काळ चांगला चालला आहे. जिथं सगळ्यांची हिंमत संपते तिथून इतिहास घडवण्याची सुरुवात होते. काही बदलायचं असेल तर स्वतःचा स्वभाव बदला. जागा आणि लोक बदलून काहीच बदलणार नाही. त्यांचा चांगला काळ नक्कीच येतो ज्यांना कुणाचं वाईट नको असतं. जीवनाच्या वेगात जबरदस्त वाढ होते जेव्हा आयुष्यच पणाला लागतं. प्रेमानं मला देवाजवळ नेलं, तुला मिळवण्याच्या हट्टात मी प्रार्थना वाढवल्या. लोक देवाच्या अस्तित्वाला कसे विसरतात, ज्याला देवाने निर्माण केलेला एक व्यक्तीही विसरता येत नाही. कधी कधी जीवनात असफल लोकांबरोबर बसायला हवं कारण त्यांच्याकडे अहंकार नसतो, अनुभव असतो. संयम राखणं जगापुढे रडण्यापेक्षा खूप चांगलं असतं. जे लोक तुमची किंमत करत नाहीत त्यांच्या मागे कधी धावू नका. जे लोक तोंड लावण्याच्या लायकीचे नसतात त्यांना आपण हृदय देऊन बसतो. या जगात हृदयाच्या नात्यांची काहीच किंमत नसते, म्हणूनच लोक कधी जोडतात आणि कधी तोडतात. आजकालच्या नात्यांना काहीही अर्थ उरलेला नाही. सोबत असताना वाटतं की कधीच तुटणार नाही आणि तुटतात तर असे की कधी एकमेकांना ओळखत होते का असं वाटतं. सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसाल तर फक्त बसूनच राहाल. तुम्ही हिम्मत करा, स्वतः उठा आणि तुमच्या जीवनात सगळं ठीक करून टाका. जो माणूस आपल्या मनातील वेदना सांगू शकत नाही त्यालाच सगळ्यात जास्त राग येतो. कुणाला सोडणं सोपं असतं पण विसरणं खूप अवघड असतं. विश्वास ठेवणारा मूर्ख नसतो, विश्वास तोडणारा मूर्ख असतो, कारण तो फक्त एका छोट्या स्वार्थासाठी एक प्रिय व्यक्ती गमावतो. लोक ओळखणं बंद करण्याआधीच स्वतःची ओळख निर्माण करावी. सहन करणारा व्यक्तीच समजू शकतो की त्याला किती वेदना होत आहेत, इतर फक्त त्याचं अनुमान लावू शकतात. प्रेम हृदयाने केलं जातं, शरीराने फक्त गरजा पूर्ण केल्या जातात. ध्यानात ठेवा, तुमच्या बोलण्यापेक्षा तुमचं कामच जास्त बोलतं. हरतो तो जो वारंवार तक्रार करतो आणि जिंकतो तो जो 1000 वेळा प्रयत्न करतो. जर तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीवर राग असेल किंवा नाराजी असेल तर भेटून सोडवून घ्या, कारण आयुष्य खूप लहान आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते वाया घालवू नका.
देवानेच योग्य हिशोब ठेवला आहे. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवलं आणि रिकाम्या हातानेच बोलावलं. माणूस फक्त त्याच्यासाठीच रडतो ज्याला तो आपल्या आयुष्यात सर्वात खास स्थान देतो. आठवणी त्यांच्याच येतात ज्यांच्याशी काही संबंध असतो. प्रत्येक व्यक्तीला प्रेमाच्या नजरेने पाहता येत नाही. कोणावर प्रेम करणे चुकीचे नाही, पण प्रेम करून त्याला सोडून देणे चूक आहे. माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे त्याची जुबान आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. जगातील सर्वात आनंदी तेच लोक आहेत ज्यांनी समजून घेतलं आहे की इतरांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे. रडत रडत हे जीवन सांगतं की फक्त एका व्यक्तीसाठी माझं अस्तित्व नष्ट करू नका. आयुष्यात थोडं दुःखसुद्धा गरजेचं आहे. नेहमी सुख मिळालं तर तुम्ही आयुष्यात पुढं कधीच जाऊ शकणार नाही. कुणी कितीही दरवाजे बंद केले तरी ज्याच्या मनात खरी इच्छा आहे तो कधी ना कधी मार्ग नक्कीच शोधतो. एकटं असूनही आता मी खुश आहे. आम्ही बदललेलो नाही, फक्त सगळ्यांना समजून घेतलं आहे. नात्यांना कधीही दौलतीच्या दृष्टिकोनातून पाहू नका, कारण साथ देणारा माणूस बहुतांश गरीबच असतो. ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो तोच माणूस आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त फायदा घेतो, कारण त्याला माहीत असतं की आपली कमजोरी काय आहे. इतके समजदार बना की एखाद्याला माफ करू शकाल, पण इतके मूर्ख बनू नका की पुन्हा एकदा धोका देणाऱ्यावर विश्वास ठेवाल. जेव्हा कोणी समजतच नाही तेव्हा त्याला समजावून सांगायची गरज काय. जेव्हा कोणी ऐकतच नाही तेव्हा त्याला सांगायची गरज काय. ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावना समजण्याची गरजच नाही त्या नात्यांमध्ये वेळ घालवणं व्यर्थ आहे. कुणासाठी जिंकायचं, कुणासाठी हरायचं. जीवनभर चालणाऱ्या या संघर्षाचा उपयोग काय. जो आला आहे तो एक दिवस जाणारच आहे. मग माणसाला इतका गर्व कशासाठी. ज्याला कुणाकडून काहीच फरक पडत नाही त्याला एक व्यक्तीपासून खूप फरक पडतो. सच्च्या मनाने एखाद्या गरजूची मदत करून पहा. जर मनाला शांती मिळाली नाही तर सांग. ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या. तो आज थांबला तरी उद्या नक्कीच जाईल. एखादी गोष्ट अशी बोला की तुमचं अस्तित्व कळावं. कुणालाही दुर्लक्ष करण्यामध्ये आणि व्यस्त राहण्यात खूप फरक असतो. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. सौंदर्य हे दिसण्यात नसून आपण इतरांशी कसा व्यवहार करतो यात आहे. स्वतःच्या आनंदासाठी निर्णय घेतलेल्या लग्नाला समाज स्वीकारत नाही, पण आत्महत्या मात्र स्वीकारतो. एखाद्याची सवय पाहायची असेल तर त्याला आदर द्या आणि एखाद्याची स्वभाव पाहायची असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. मला कमजोर समजण्याची चूक करू नका, कारण मी प्रेम आणि युद्ध दोन्ही करण्याची ताकद ठेवतो. शांतता कधीही बेवजह नसते. काही वेदना अशा असतात की त्या आवाजही हिरावून घेतात. चेहरा स्वच्छ असू शकतो पण मनात डाग असतात. तोंडावर आपण आणि पाठीमागे साप हाच या जगाचा खरा सत्य आहे. योग्य वेळेत स्वतःला बदलणं हिताचं असतं, कारण वेळेने तुम्हाला बदलल्यास ते खूप वेदनादायक असू शकतं. आजच्या काळातील खरा देव तोच आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे. आज नात्यांचं दुसरं नाव पैसा बनलं आहे. कर्म कितीही वाईट असो, जर तुमच्याकडे पैसा आहे तर तुमची अशिक्षितता, वाईट कर्म आणि वाईट वागणूक सगळं माफ केलं जातं.